मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल लागण्याची शक्यता. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांच्या मृत्यूदंडाची एनआयएची मागणी. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आज आपण संपूर्णपणे निर्दोष. आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा दावा. आपण केलं त्याला गुन्हा नाही, देशभक्ती म्हणतात, असंही वक्तव्य. 17 वर्षांनंतर न्याय मिळेल अशी अपेक्षा आरोपी समीर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद हे शब्द राजकीय षडयंत्र आहेत, असा आरोप कुलकर्णींनी केलाय. भिवंडीवाडा रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे तरुणाचा अपघात. उपचारादरम्यान तरुणाचा रुग्णालयामध्ये मृत्यू. आता कोणाला राखी बांधू? मृत तरुणाच्या बहिणीचा प्रशासनाला सवाल. भिवंडीवाडा महामार्गावरील खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावरती ठेवत रास्ता रोको. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होतं का? नागरिकांचा संतप्त सवाल. कबुतरांना दाणे टाकल्यास आता गुन्हा दाखल होणार. कबुतरांना दाणे टाकणं मानवी आरोग्यास हानिकारक असल्याने मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. पोर्शे कार अपघात प्रकरण. पुणे न्यायालयाने अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला. आईच्या वैद्यकीय स्थितीचा हवाला देत मागितला होता जामीन. मुंबई विमानतळावरील इंडिगोची फ्लाईट एअर कंडिशनिंग सिस्टीममधील गंभीर त्रुटीमुळे रद्द. कर्मचारी आणि पायलट उड्डाणासाठी तयार होते, मात्र प्रवाशांनी अशा परिस्थितीमध्ये प्रवास करायला तीव्र विरोध केल्यामुळे फ्लाईट रद्द. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक. राज्यस्तरीय एसआयटीची कारवाई. दोघांच्याही कार्यकाळामध्ये कोट्यावधींची फसवणूक झाल्याचा ठपका. मुंबईमध्ये 11वीच्या चौथ्या फेरीमध्ये 18,000 प्रवेश. विज्ञान कलापेक्षा वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची पसंती. राज्यातली 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. 30 लाख नागरिकांना लाभ. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी मालकीची जमीन बंधनकारक. खासगी मेडिकल कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण नाही. सरकारकडनं अधिकृत स्पष्टीकरण. जागा वाढवल्याशिवाय ईडब्ल्यूएस आरक्षणाची अंमलबजावणीच होणार नसल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागाकडनं स्पष्ट. शिक्षण क्षेत्रातनं तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर सरकारची भूमिका. गणेशोत्सवाची सुट्टी जाहीर करा. सीबीएसई, आयसीएसई शिक्षक तसंच शाळा बस चालकांचं शासनाला पत्र. राज्य मंडळांच्या शाळांप्रमाणे इतर मंडळांच्या शाळांनाही सुट्टी मिळावी अशी मागणी. गणेशोत्सवानिमित्त दिवा चिपळूण, दिवा मेमू या दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आणखी 2 सेवा चालवण्यात येणार. त्यामुळे रिझर्व्हेशन न मिळालेल्यांना याचा फायदा होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या 44 अतिरिक्त विशेष गाड्या. त्यामुळे गणेशोत्सव काळामध्ये आता एकूण 296 विशेष ट्रेन्स गणेश भक्तांच्या सेवेत धावणार आहेत. मुंबईचे शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेठ यांची आज 160वी पुण्यतिथी. नाना चौक, एशियाटिक लायब्ररी, सेंट्रल रेल्वे ऑफिससह विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम. मुंबई सेंट्रल स्थानकाला शंकर शेठ यांचं नाव देण्याचीही आग्रही मागणी. 2025च्या फिडे महिला विश्वचषक स्पर्धेची विजेती दिव्या देशमुख स्वगृही परतलेली आहे. काल नागपूर विमानतळावरती जोरदार जल्लोष झाला. दिव्याच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक झालं. आईवडील आणि बहिणीला श्रेय देत नागपूरमध्ये परतल्यानंतर दिव्या देशमुखची प्रतिक्रिया तिने दिली आहे. दिव्याने तिचे पहिले कोच राहुल जोशींचीही आठवण काढली. दिव्या देशमुखच्या सन्मानार्थ टपाल खात्याने विशेष कॅन्सलेशन प्रकाशित केलंय. टपाल खात्याचे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते हे कॅन्सलेशन प्रकाशित करण्यात आलं. पाण्याची आवक वाढल्याने मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले जाणार. गोदावरी नदीमध्ये पहिल्यांदा 9,432 क्युसेक पाण्याचा विसर्ग होईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. कोकणामध्ये आजपासून पावसाचा जोर ओसरणार. विदर्भामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळेल. वांद्रे आणि खार पश्चिममधल्या काही भागामध्ये आज 14 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात नाल्यामध्ये वाहून गेलेल्या गुराख्याचा मृतदेह सापडलाय. घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावरती मृतदेह सापडला. गोंदियाच्या बनगाव इथली घटना आहे. यवतमाळच्या नेरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल 3 ते 4 माजी नगरसेवकांसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. मोदींकडनं 2020 साली आचारसंहितेचं उल्लंघन. त्यांच्यावरती कारवाईस निवडणूक आयोगाकडनं टाळाटाळ. काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप. या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. चव्हाण यांची प्रतिक्रिया.
परळीतल्या महादेव मुंडेंच्या हत्येला 21 महिने झाल्यानंतरही आरोपी मोकाटच. न्यायाच्या मागणीसाठी मुंडे कुटुंबीय आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. पुण्यातल्या पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींची कोठडी आज संपणार आहे. सर्व आरोपींना दुपारी पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. संसदेचं अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी. शिवसेना खासदारांसह देशभरातील राज्यप्रमुखांचीही भेट घेणार आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरती असताना राज्यामध्ये फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. राजभवन इथे मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये विविध विषयांवरती चर्चा. जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून पूर्णविराम. तुमच्या मनातील पक्षप्रवेश अजून तरी नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. भारतामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या मागणीवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 2017 पासून खटला प्रलंबित. कोर्टानं केंद्र आणि राज्यांना उत्तर देण्यास सांगितलं. दिल्लीमध्ये मंत्री उदय सामंत, राहुल शेवाळे आणि मिलिंद देवरा यांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. मतदार यादीतनं बांगलादेशी मतदार वगळण्याची मागणी केली. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश निश्चित. आज दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये पक्षप्रवेश करणार. भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू. माजी आमदार खासदारांना विशेष जबाबदारी देण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आज बैठकीचं आयोजन. अमेरिकेकडनं भारतीय उत्पादनांवरती 25% आयात शुल्क लागू. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. टॅरिफबद्दल अमेरिका आणि भारतामध्ये अजूनही चर्चा सुरू. भारतावरती 25% कर लादण्याच्या घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. तर आम्ही कोणाला डॉलरवरती हल्ला करू देणार नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य. तेलाच्या साठ्यांबाबत अमेरिकेचा पाकिस्तानशी करार. डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावरती घोषणा. एक अमेरिकन कंपनी पाकिस्तानला ही सुविधा देणार. शेतकरी आणि एमएसएमईसह राष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलली जातील. संभाव्य परिणामांचा सरकार अभ्यास करतंय. अमेरिकेच्या टॅरिफवरती भारताचं उत्तर. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरती लावलेल्या आयात शुल्कावरती चर्चेची शक्यता आहे. अमेरिकेने भारतावरती 25% आयात शुल्क लादल्यानंतर आज भारतीय शेअर बाजारावरती काय परिणाम होणार याकडे लक्ष. याआधी मागचे 3 दिवस शेअर बाजारामध्ये तेजी पाहायला मिळाली होती. उद्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 19वा वर्धापन दिन. त्यानिमित्त आज आणि उद्या राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. अमित ठाकरे उपस्थित राहणार. जम्मूतून अमरनाथ यात्रा स्थगित. खराब हवामानामुळे यात्रा स्थगित करण्याचा निर्णय. भगवती नगर कॅम्पमधनं कोणताही ताफा निघणार नाही. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागामध्ये भूकंपामुळे मोठं नुकसान. कामचटका द्वीपकल्पातील अनेक लोक जखमी. उत्तर पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये अग्नितांडव. सुमारे 300 किलोमीटर जंगलामध्ये वणवा. आतापर्यंतचा सर्वात मोठा वणवा असल्याची माहिती. अग्निशमन दलाचे 800 कर्मचारी आणि 7 वॉटर बॉम्बिंग विमानाच्या साहाय्याने आगीवरती नियंत्रण. WCL सेमीफायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास भारतीय खेळाडूंचा नकार. त्यामुळे पहिल्या सेमीफायनलचा सामना रद्द. भारताने खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तान थेट फायनलमध्ये. भारतीय संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा आयसीसीच्या T20 फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती. विराट आणि सूर्यकुमारनंतर फलंदाजांच्या यादीमध्ये पहिलं स्थान पटकावणारा अभिषेक तिसरा भारतीय खेळाडू. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीमध्ये ऋषभ पंतची एका स्थानाची झेप. मँचेस्टर कसोटीमध्ये झळकावलेल्या अर्धशतकानंतर पंत फलंदाजांच्या यादीमध्ये 7व्या स्थानी. आजपासून भारताविरुद्ध इंग्लंड 5वा कसोटी सामना खेळणार आहे. मालिका जिंकण्याचा इंग्लंडचा निर्धार तर मालिका वाचवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न. भारताविरुद्धच्या इंग्लंडच्या 5व्या कसोटी सामन्यातनं स्टोक्स आणि आर्चरची माघार. स्टोक्स जायबंदी झाल्यामुळे खेळणार नसल्याची माहिती आहे. अभिनेता शाहिद कपूरने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरती शाहिद क्रिकेट खेळत असतानाचे फोटो व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.